नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। निवडणुकीमध्ये तू बीजेपीचा प्रचार करून लई पुढारपणा करत होता। तुला लई मस्ती आली आहे का? तुला बघून घेतो असे म्हणून शिवीगाळ करीत लोखंडी कोयता घेऊन डाव्या हातात दुखापत होऊन हाड मोडल्याची घटना घडली आहे। ही घटना वडर गल्ली गांधीनाथ शाळेसमोर बाळीवेस येथे 23 जून रोजी रात्री 12:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी बालाजी सुरेश भिंगारे वय 32 राहणार मराठा वस्ती भवानीपेठ यांच्या फिर्यादीवरून ऋतिक भिंगारे, यश भिंगारे, तुषार भिंगारे, संतोष भिंगारे सर्व राहणार काशी कापडी गल्ली मंगळवार पेठ सोलापूर व त्यांच्या सोबत अनोळखी 4 इसम यांच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक हकीकत अशी की फिर्यादी हे राहत्या घरासमोर गणपती मंदिर जवळ थांबला असता ऋतिक भिंगारे हा फिर्यादी जवळ येऊन बीजेपीचा प्रचार करत असल्यामुळे शिवीगाळ केली। त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचा आतेभाऊ अमोल कुंदूर हे चहा पिण्याकरिता राहत्या घराकडून शिवाजी चौक सोलापूर या ठिकाणी 2 मोटारसायकलवर बसून 12:30 वाजता फिर्यादी हा चहा पिऊन परत मोटारसायकलवरून घरी जात असताना वरील आरोपीने हातात लोखंडी कोयता घेऊन त्याचे धाक दाखवून अडवले। तुला लय मस्ती आली आहे का? तुझी वाट बघत होतो, आता तुला खलास करतो असे म्हणत शिवीगाळ करीत हातात असलेल्या कोयत्याने डोक्यात मारत असताना फिर्यादी बचावासाठी फिर्यादीने डावा हात पुढे केल्याने फिर्यादीच्या डाव्या हातात गंभीर दुखापत होऊन हाड मोडले आहे। त्यानंतर त्याच्यासोबत असलेले सर्वांनी मिळून फिर्यादीस व फिर्यादीचा मित्र कुंदूर यास लाकडी काठीने व लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे। पुढील तपास पोलीस नियुक्त गायकवाड हे करीत आहेत।